जिजाई बंगल्यावर दादांची आणि पवार साहेबांची युती झाल्यामुळे सगळे जिजाई बंगल्यावर म्हणजे आम्ही दोन्ही पक्ष तिथे उपस्थित होतो. श्रेष्ठींकडून मला सांगण्यात आलं की ताई तुमचा एबी फॉर्म म्हणजे तुमच्या नावाचा आहे, तुम्ही बिनधास्त राहा. दादांनी 4 नेते, 3 बीजेपीचे आयात नेते आणि 1 काँग्रेसचा उमेदवार आयात हा घेतला गेला. ताईंच्या पीएनी मला फोन करून सांगितलं की ताई तुम्ही या किंवा कोणाला तरी पाठवून द्या, मी तुम्हाला एबी फॉर्म देते. आज पक्ष बोपोडीमध्ये आऊन बोपोडीमध्ये पक्ष आम्ही वाढवला, तळागाळात पोहोचवला, सोसायट्यांपर्यंत पोहोचवला. एबी फॉर्म दिलेला असताना सुद्धा, माझा फॉर्म वैध ठरलेला असताना सुद्धा जेव्हा नाव लिस्ट डिक्लेअर झाली तेव्हा माझ्या नावापुढे चिन्ह नव्हतं. म्हणजे इतकं निस्सीम विश्वास ठेवून माझा खूप मोठा विश्वासघात झाला. मला आदरणीय सुप्रिया ताईंनी उमेदवारी म्हणजे एबी फॉर्म दिला, पण त्याचा सुद्धा मान ठेवला गेला नाही. थोडक्यात काय की आम्ही नाही पक्षाला सोडलं, पक्षाने आम्हाला सोडलं. पुणे महानगरपालिका इलेक्शनचं वारं सध्या सुरू आहे. एबी फॉर्म्स वाटण्यात आले आहेत, कॅन्डिडेट जाहीर झालेले आहेत. पण तुम्ही यावेळेस बघितलं असेल की खूप गोंधळ झालेला आहे. असे उमेदवार जे दुसऱ्या पार्टीत होते ते तिसऱ्याच पार्टीत जाऊन इलेक्शन लढत आहेत. खूप सारे असे नावं तुम्हाला माहिती असतील, आम्हाला माहिती आहेत, तुम्ही न्यूज मध्ये पण ऐकलं असतील. असंच एक नाव आज आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत वसुधा निर्भवने मॅडम आहेत. या वॉर्ड नंबर 8 औंध बोपोडी इथले आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट याच्यातले होते. त्यांना एबी फॉर्म सुद्धा मिळाला होता. पण शेवटच्या मोमेंटला असं झालं की जे सगळे उमेदवार होते ते राष्ट्रवादी अजित पवार गटांचे आले आणि त्यांची तिकीट कापण्यात आली. आता त्यांनी बीजेपी मध्ये प्रवेश केला आहे आणि जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिला आहे. तर हे कसं झालं आणि का झालं ही पूर्ण स्टोरी आपण त्यांच्याकडून आज ऐकणार आहोत. तर मॅडम, पहिल्यांदा आमच्या बिंदास बोल या पॉडकास्ट मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आम्हाला पूर्ण जे घटनाक्रम झालेला आहे तुमच्यासोबत हे पूर्ण जाणून घ्यायचं आहे. तर आम्हाला आपण सुरुवात करूया. जेव्हा एबी फॉर्म तुम्हाला देण्यात आला होता, तर तुम्हाला एबी फॉर्म कधी देण्यात आला, कुणाकडून देण्यात आला आणि मग नंतर पूर्ण काय झालं प्रोसेस? आम्हाला म्हणजे इलेक्शनची जशी प्रोसिजर सुरू झाली, एबी फॉर्म साठी आम्हाला सांगण्यात आलं की ताई तुमचं तिकीट कन्फर्म आहे. प्रभागामध्ये माझं तसंच म्हणजे पूर्ण ताकदीने काम झालेलं आहे. अख्ख्या प्रभागातल्या तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे पक्षाने पण ती दखल घेतली होती. पक्ष श्रेष्ठींकडून मला सांगण्यात आलं की ताई तुमचा एबी फॉर्म म्हणजे तुमच्या नावाचा आहे, तुम्ही बिनधास्त राहा. तर त्याच्यानंतर जिजाई बंगल्यावर दादांची आणि पवार साहेबांची युती झाल्यामुळे सगळे जिजाई बंगल्यावर म्हणजे आम्ही दोन्ही पक्ष तिथे उपस्थित होतो. दादांची तेव्हा काही भेट झाली नाही. म्हणजे अंकुश अण्णा काकडे आणि आमचे पक्षश्रेष्ठी बाकीचे इतर सगळे तिथे होते. त्यांनी अण्णांनी सुद्धा सांगितलं की ताई तुमचा फॉर्म आहे, तुम्ही बिनधास्त राहा, घरी जा. तुमचा म्हणजे तुम्ही हे नका करू, भीती नका बाळगू, तुमचा फॉर्म तुम्हाला सकाळपर्यंत येऊन जाईल. आमचं स्थानिक नेत्यांशी कंटिन्यू रात्रभर बोलणं चालू होतं. आम्हाला सांगण्यात आलं होतं एक तर तयारीत राहा, तुम्हाला जावं लागेल आणायला किंवा मग आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. आम्ही तयारीमध्ये होतो. रात्री 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, आम्ही तयारीत होतो की आम्हाला आत्ता बोलवतील. नंतर काय झालं, आम्हाला सांगण्यात आलं की तुमचा फॉर्म आमच्या हातात आलाय, तुम्ही बिनधास्त झोपा, तुम्हाला सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही फॉर्म पोचवून देऊ. आम्ही सगळं तयारीत होतो. आता आमच्या फाईल तयारीत होत्या. आम्ही म्हटलं की आता बिनधास्त झोपा म्हटल्यावर आम्ही एकदम निर्धास्त झालो. सकाळी 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले, आम्हाला एबी फॉर्म म्हणजे सगळं सबमिट करायला जायचं होतं. आमच्या हातात काही फॉर्म आला नाही. फॉर्म आल्यानंतर मी म्हणजे थोडीशी माझी धाकधुकी वाढली. मी डायरेक्ट ताईंशी म्हणजे आमचे जे स्थानिक आहेत नेते श्रीकांत भाऊ पाटील, मी त्यांच्याशी बोलणं केलं. त्यांनी म्हटले की मी तुम्हाला ताईंचा नंबर देतो, तुम्ही ताईंशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, ताईंना विचारा, सुप्रिया ताईंना. मी डायरेक्ट सुप्रिया ताईंनाच फोन लावला. तर ताईंना सांगितलं की ताई मला असं कळलंय रात्री
की दादांची युती झाली आहे, तरी सुद्धा दादांनी 4 नेते, 3 बीजेपीचे आयात नेते आणि 1 काँग्रेसचा उमेदवार आयात हा घेतला गेला. मी ताईंना तसं सांगितलं, कारण मला ती खबर रात्रीच लागली होती. पण मला एवढा विश्वास नव्हता की एबी फॉर्म सुद्धा त्यांना दिलाय. एबी फॉर्म त्यांना दिला हे मला नंतर कळलं. मग ताईंनी लगेच फोन लावला ताईंच्या पीएला. तिला विचारलं की काय म्हणजे कसं काय झालं, त्या दोघींचं काय बोलणं झालं असेल. नंतर ताईंच्या पीएनी मला फोन करून सांगितलं की ताई तुम्ही या किंवा कोणाला तरी पाठवून द्या, मी तुम्हाला एबी फॉर्म देते. एबी फॉर्म त्यांनी मला दिला. आम्ही कार्यालयात गेलो, आम्ही फॉर्म सबमिट केला. सगळ्या प्रोसिजरनी शरदचंद्र पवार पक्षाच्या लोगोसहित आम्हाला एबी फॉर्म मिळाला. आम्ही तो सबमिट केला. त्याच्यानंतर ती प्रोसिजर पूर्ण झाली. आम्ही बिनधास्त होतो. नंतर काय झालं, आता जेव्हा लिस्ट लागल्यानंतर हे तिन्ही म्हणजे 3 बीजेपीचे उमेदवार आणि 1 काँग्रेसचा उमेदवार असे अजितदादांच्या गटातून उभे राहिले. पण तिथे आमची युती होती. म्हणजे युती म्हणजे पवार साहेबांचे 2 उमेदवार आणि आमचे 2 उमेदवार, अजितदादांचे 2 उमेदवार, पवार साहेबांचे 2 उमेदवार. तसं न होता तीनही उमेदवार बीजेपीचे आयात घेण्यात आले. काँग्रेसचा 1 उमेदवार आयात घेण्यात आला आणि जो पक्षाचा ज्यांनी पक्ष वाढवला, रुजवला, फुलवला, सगळं करून आयतं ठेवलेलं असताना माझं तिकीट म्हणजे मी तर असं म्हणेल की माझं तिकीट तिथे दिलं गेलं. त्या आयात म्हणजे पक्षासाठी जे आम्ही काम केलं, राबलो आम्ही, आज पक्ष बोपोडीमध्ये पक्ष आम्ही वाढवला, तळागाळात पोचवला, सोसायट्यांपर्यंत पोचवला. लहान मुलं सहित मोठी माणसं प्रत्येक उत्सवात राष्ट्रवादीच्या गाण्यावर नाचत होती. आणि आज त्या पक्षा म्हणजे एवढं पक्ष वाढवण्यामध्ये माझं 8 वर्ष कमी गोष्ट नाहीये. म्हणजे राष्ट्रवादी फुटली तरीही तुम्ही मी साहेबांशी निष्ठावान होते, साहेबांना धरून होते. मला म्हणजे साहेबांच्या प्रती, सुप्रियाताईंच्या प्रती, दादांच्याही प्रती तेवढाच मान होता. पण दादा माझ्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाला आले होते. दादांनी माझं काम पाहिलं होतं. माझे 4 कॅलेंडरचे प्रकाशन दादांच्या हस्ते झाले होते. दादांचा वाढदिवस असू दे, आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांचा वाढदिवस असू दे, मी प्रभागात त्यानिमित्त कार्यक्रम घेत होते, राबवत होते. त्या अनुषंगाने मी सगळ्या म्हणजे आमचा पक्ष हा प्रत्येक लेवलपर्यंत पोहोचवला. सोसायट्यांपर्यंत कसं काम करायचं, तर सोसायट्यांच्या गरजा ओळखून त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही तसे प्रयत्न केले. म्हणजे असं करत असताना जर पक्षाने आम्हाला आयत्या वेळी एबी फॉर्म दिलेला असताना सुद्धा, माझा फॉर्म वैध ठरलेला असताना सुद्धा, जेव्हा लिस्ट डिक्लेअर झाली तेव्हा माझ्या नावापुढे चिन्ह नव्हतं. मग तुम्ही अजितदादांना भेटण्याचा प्रयत्न केला का? दादांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण दादा काही भेटत नव्हते कोणाला. कारण त्या सगळेच पक्षाची लोक तिथे होते, सगळे तिथे प्रवेश घेत होते. म्हणजे सगळा गोंधळच झाला होता. तुमच्या पक्षाकडनं तुम्हाला काय सांगण्यात आलं मग तसं? माझ्या पक्षाकडून मला शेवटपर्यंत हेच सांगण्यात आलं की ताई तुमचा एबी फॉर्म तयार आहे, 10 वाजेपर्यंत तुम्हाला एबी फॉर्म मिळेल. पण मला जेव्हा रात्री जे 3 बीजेपीचे लोक आणि 1 काँग्रेसचा उमेदवार जेव्हा बोपोडीमध्ये आले, त्यांनी फटाके लावून त्यांचं स्वागत करण्यात आलं, तेव्हाच मला कळलं होतं की यांनी एवढे फटाके लावून स्वागत केलं. म्हणजे थोडीशी पाल मनात चुकली होती, तरी सुद्धा माझा पक्षावर विश्वास होता. म्हणजे इतकं निस्सीम विश्वास ठेवून माझा खूप मोठा विश्वासघात झालाय. मग तो की राष्ट्रवादीचे म्हणजे बीजेपीचे 3 उमेदवार आयात आहेत, हो, काँग्रेसचा पण 1 उमेदवार आयात हा. आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जे राष्ट्रवादी- अजित पवार गट आहे हो. त्याचा एक म्हणजे त्याचा बेस आहे का नाही मावून बोपोडीमध्ये? त्यांचा बेस आम्हीच होतो ना, पण आमच्या कुठल्याच उमेदवाराला उमेदवारी दिली गेली नाही, कुठल्याच. आणि मला आदरणीय सुप्रियाताईंनी उमेदवारी म्हणजे एबी फॉर्म दिला, पण त्याचा सुद्धा मान ठेवला गेला नाही. पुढे काय केलं तुम्ही? पुढचे काय स्टँड? मग मी काय केलं, म्हणजे मला काहीच सुचत नव्हतं. मला रात्री काँग्रेसकडून पण फोन आला, काँग्रेसला पण समजलं की आपला उमेदवार इकडे गेलेला आहे अजितदादांकडे. काँग्रेसकडून पण मला ऑफर आली होती. पण म्हणजे मला काही न सुचल्यामुळे सकाळी जेव्हा माझ्या नावापुढे चिन्ह नव्हतं,
मला BJP कडून विचारणा करण्यात आली आणि मला शेवटी कामच करायचं आहे. मी प्रामाणिकपणे 8-9 वर्ष प्रभागासाठी दिलेत. मी पक्षाच्या नावाने प्रभागामध्ये कामं केले, पण मला आता इथून पुढे प्रभागासाठी काम करायचंय, प्रामाणिकपणे करायचंय. जेवढं प्रामाणिकपणे मी पवार साहेबांचा पक्ष वाढवण्यासाठी काम केलं, तेवढंच प्रामाणिकपणे मी आता हा पक्ष वाढवण्यासाठी काम करणार. मला शेवटी लोकांची सेवा करायची आहे. तर तुम्ही म्हणताय की तुम्ही बीजेपीत प्रवेश केलाय, हो. पण आता तुम्ही हे पण म्हणताय की तुम्हाला प्रभागासाठी काम करायचंय, पण अपक्ष म्हणून पण प्रभागासाठी काम करता आलं असतं, मग ते तुम्ही का नाही निवडलं? अपक्षमध्ये थोडंसं सपोर्ट नाही भेटत कोणाचा. आता कसं पक्षाचं आपण आता समजा आज कामं बघतो पक्षामध्ये सगळ्यांचे, वरती प्रोटोकॉल असतो, आपण विचारणा करतो. तसं मला कोणत्याही पक्षाचं सहकार्य नव्हतं. आमच्या पक्षाचं सुद्धा सहकार्य नव्हतं. मी कधी पक्षाकडून म्हणजे मला कधी कुठल्या पैशाची हे झाली नाही, मदत झाली नाही. उलट मीच पक्ष वाढवण्यासाठी पक्षाचे कार्यक्रम राबवले. पक्ष संघटनेला मीच त्यांचे सिनेटच्या इलेक्शन्स असू दे, कोणी मोठे नेते येणारे असू दे, पुणे शहरामध्ये होर्डिंग लावण्याचं काम असू दे, म्हणजे खूप मोठी मोठी कामं जी पक्षांनी सांगितली ती आम्ही प्रामाणिकपणे निस्वार्थपणे केली. फक्त आम्हाला एक अपेक्षा होती की पक्षांनी जेव्हा इलेक्शन लागतील तेव्हा आमचा विचार केला जावा आणि तो करणार 100% हे माहिती होतं. काँग्रेसकडनं तुम्ही फोन आलात असं म्हणला, तर काँग्रेसकडनं काय तुम्हाला ऑफर वगैरे देण्यात आली होती? काय म्हणले होते काँग्रेसमधले नाही, नेते? आमचा एबी फॉर्म तयार आहे, तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. ओके, अशी क्लिअर ऑफर Clear, दिली clear होती. offer आहे. मग राष्ट्रवादीतल्या म्हणजे 2 गटातल्या याच्यामुळे कोऑर्डिनेशन नसल्यामुळं किंवा त्या 2 गटाच्या भांडणांमुळे वरिष्ठांच्या तुम्हाला फटका बसला असं वाटतं? फटका तर बसलाच. फटका बसला. कसा माहितीये का? आपण शेवटी आपल्याला आपलं घर सोडताना वाईट वाटतं. पण तरी सुद्धा म्हणजे जर पक्षाने माझा हा विचार केला नाही, जर मी पक्षासाठी एवढे वर्ष दिले, माझा वेळ दिला, माझी मेहनत दिली, माझा पैसा खर्च झाला. एक अपेक्षा होती फक्त. हे वरिष्ठांना माहिती पण नसेल. मी म्हणते हे आदरणीय पवार साहेबांना सुद्धा माहिती नसेल. हे आदरणीय सुप्रियाताईंना सुद्धा माहिती नसेल. पण तरी पण खाली काय चाललंय, खालच्या लेवलला आपल्या पदाधिकाऱ्यांबरोबर म्हणजे काय होतंय त्यांच्याबरोबर हे थोडंसं तरी त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे. आता पुढची वाटचाल मग कशी करणार आता तुम्ही? मी BJP बरोबर काम करणार. मला शेवटी समाजसेवाच करायची आहे. BJP पक्ष माझ्या कामाचा नक्कीच विचार करेल आणि त्या पद्धतीने मला तसं मी प्रभागामध्ये माझं स्थान मिळवलेलं आहे. लोक म्हणजे ते म्हटले, ताई आम्ही बाकीचं काहीच बघणार नाही. आम्ही फक्त तुमचा चिन्ह नसलं तरी चालेल, आम्ही तुमचा फोटो बघणार. पण थोडंसं कुठेतरी आपल्याला पण भीती वाटते जेव्हा आपल्याला मोठ्या नेत्यांची साथ नसते. म्हणून मग मी माघार घेतली. आता तुम्ही बीजेपीत गेलाय, तर हो. बीजेपी ऍज अ पक्ष तुम्हाला कसा वाटतो? म्हणजे आता तसं तर आता केंद्रात पण त्यांची सत्ता आहे आणि स्थानिक लेवलला पण सत्ता आहे. तर त्याचा मला फायदा नक्कीच होईल प्रभागात काम करताना. आता तुमच्याकडे तुम्ही म्हणताय की तुम्ही जे बीजेपीचे उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देणार आहे, तर कोणकोणते उमेदवार आहेत आणि म्हणजे कसा तुम्ही पाठिंबा देणार आहे? आता BJPचे उमेदवार सनी निमन आहेत, भक्ती गायकवाड आहेत, परशुराम वाडेकर आहेत आणि आनंद छाजेड आहेत, सपना छाजेड आहेत, म्हणजे त्यांची मिसेस आनंद छाजेडची. मग त्यांना मी पाठिंबा देणार. पक्ष सोडताना वगैरे तुम्ही पक्षश्रेष्ठींना काही कॉन्टॅक्ट वगैरे केला होता? त्यावेळेला काही बोलणं झालं होतं? तुम्हाला पक्षातनं बाहेर जावं लागलं त्यामुळं? आम्हाला जेव्हा आता म्हणजे कालची गोष्ट, जेव्हा फॉर्म मागे घ्यायचा होता 3 वाजायच्या आतमध्ये, तेव्हा आम्हाला पक्षाने सांगितलं होतं की ताई तुम्ही म्हणजे तुम्हाला रिक्वेस्ट वरून करतायत की तुम्ही फॉर्म मागे घ्या म्हणून, निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून. त्याच्यामुळे पण थोडंसं मन दुखावलं गेलं की आपण जर एवढं सगळं पक्षासाठी करतोय आणि त्या म्हणजे थोडक्यात काय की आम्ही नाही पक्षाला सोडलं, पक्षाने आम्हाला सोडलं आणि परत जर आम्ही अपक्ष, तुम्ही विचारलं मला की तुम्ही ताई अपक्ष का नाही लढवली, माझी ती पण तयारी होती की जरी चिन्ह असलं आणि मी एकटी असेल पॅनेलला, म्हणजे पॅनेल नसेल माझ्या बरोबर, मी एकटी पवार साहेबांच्या तुतारी या चिन्हावर लढवण्याची सुद्धा माझी हे होती, म्हणजे तयारी होती. पण स्थानिक नेत्यांनी मला सांगितलं की ताई तुम्हाला आमचा फोटो लावता नाही येणार, माझं मागे प्रोटोकॉल लावता नाही येणार.
मग मी कसं लढवणार? आणि मी तर आतापर्यंत पक्षासाठी केलंय. मग साधा प्रोटोकॉल नाही लावू शकत मी, स्थानिक यांचा फोटो नाही लावू शकत, मी कशी निवडणूक लढवणार? एक शेवटचा प्रश्न. आता तुम्ही एवढ्या वर्षांपासून खूप सारं काम केलंय म्हणतात. ज्यावेळेला राष्ट्रीयवादी पक्ष डिस्ट्रीब्यूट झाला होता, त्यावेळेलाही तुम्ही पक्षासोबत होतात एकनिष्ठतेने. आता तुम्ही तुमच्या मतदारांना तर तुम्ही म्हणजे निवडणूक तर लढवत नाही आहात, पण तुमचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना काय आवाहन कराल? नाही, त्यांनी माझं काम बघितलंय प्रामाणिकपणे. त्यांच्या ज्या गरजा असतात त्या न चुकता माझ्या झालेल्या आहेत. काल मी एवढी डिस्टर्ब होते तरी सुद्धा माझी भीमा कोरेगावची मी म्हणजे 1 तारखेला फार गर्दी असते, महिलांना त्रास होतो चालायला. 2 तारखेला माझी बस जाते भीमा कोरेगावला. एवढी डिस्टर्ब असताना सुद्धा माझी दरवर्षीप्रमाणे काल सुद्धा बस गेली. म्हणजे प्रभागातल्या सगळ्या लोकांना हे माहितीये, जर मी हा निर्णय घेतला असेल तर माझ्यावर नक्कीच काहीतरी झालं असेल, तेव्हा ताईंनी हा निर्णय घेतला. आता प्रभागातून एवढे फोन आले मला, मी कोणाचाही फोन उचलला नाही कारण मला इथे यायचं होतं. पण मी सगळ्यांना सांगणार आहे आणि हे सांगणार आहे की जर तुम्हाला मी बरोबर वाटत असेल, तुम्ही माझ्या बरोबर राहा. आणि आधी पण मी हेच सांगत होते, जर मी तुम्हाला वाटत असेल मी खरंच तुमची सेवा केली आहे तर तुम्ही मला मत द्या असं मी कधीच कोणाला म्हटलं नाही. तुम्हाला वाटत असेल ताई तुमच्या कधी मदतीला पडली, कधी तुमच्या वेळेला पडली, कधी तुमच्या सुखादुःखात उभी राहिली, तरच तुम्ही मला मत द्या. आणि मला माझ्या बरोबर सगळा प्रभाग आहे, म्हणजे मला अशी भीती नाहीये प्रभागातून. त्यांनी नक्कीच माझ्या ह्या निर्णयाचं प्रभाग स्वागत करेल, हे मला पूर्ण म्हणजे विश्वास आहे. तुम्ही जे वाक्य वापरलं, खरं तर यांनी जे वाक्य वापरलं ते खूप बोलकं आहे. त्यामुळं जास्त काही सांगण्याची गरज नाही पडत आहे इथे, की पक्षाने आम्हाला सोडलं, आम्ही पक्षाला नाही सोडलं. याच्यामुळं तुमचं जे काही म्हणणं आहे ते पूर्णपणे समजून आलं. खूप खूप धन्यवाद आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.